विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी संसार सोडीला संसार सोडीला संसार सोडीला संसार माया तयावरी भार 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 भावे चाले मागे मागे भावे चाले
हॅलो 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 रे ना रतनु सोडिला संसार 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 सोडिला संसार
सुख दुःख साह्यांगे सुख दुःख साह्यांगे सुख दुःख साह्यांगे हे सुख दुःख साह्यांगे 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 सुख दुःख साह्यांगे आ रे ना सुख दुःख साह्यांगे 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 सुख दुःख साह्यांगे सुख दुःख साह्यांगे सुख दुःख साह्यांगे धावेचा
विठ्ठल विठ्ठल सोडिला संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम याने सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठला विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अजन् रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू पाण्डुरङ्ग करू मन मन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन
प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पृदे प्रदेशं विदेन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नर करा बहीर लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं
प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्ती आणि मूर्तिमंत पुतळे असणारे वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे असे देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गाथ्यातील हा अभंग आहे। अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि हा अभंग या अभंगातून भगवान तुकोबाराय भक्ताची म्हणजे भगवंताची भक्ती कशी करावी म्हणून या अभंगामध्ये भक्तवत्सलता प्रकट केलेला आहे। विठ्ठल प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून भगवान तुकोबाराय भक्तवत्सलता प्रकट करतात। आणि आज काय आहे? महाशिवरात्र। फक्त शिवरात्र नाही तर काय आहे? महाशिवरात्र। आज महाशिवरात्र आहे म्हणून भगवान शंकराचं काय झालं पाहिजे? गुणगान झालंच पाहिजे। म्हणून आपण भगवान परमात्म्याची स्तुती इथं गाणार आहोत।
शिव का त्योहार मिले डमरू के ताल करे दुख पीड़ा पार जटाधारी शिव भोला भंडारी 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 शिव का त्योहार मिले ताल करे दुख पीड़ा पार जटाधारी शिव भोला भंडारी 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 किया हट आस भी तू है बुझने न देवो प्यास भी तू है सुख किया हट आस भी तू है बुझने न देवो प्यास भी तू है तुझ में है वो बल कर संकट प्रहर कर दुख पीड़ा जटाधारी शिव भोला भंडारी 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायचंय संसार सोडायचंय काय असा त्याचा अर्थ होतो का असा कदापि त्याचा अर्थ नाही तुम्ही सरळ अर्थ धरला सोडीला संसार म्हणजे संसार सोडून जायचा असं त्याचा अर्थ नाहीये सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे संसारातच राहायचंय आणि संसारातच राहून काय करायचंय त्या भगवान परमात्म्याची प्रार्थना करायची त्या भगवान परमात्म्याची पूजा करायची आहे आणि त्याच्यामुळे काय होईल तो भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपण काय करू आपण म्हणजे एवढे पात्र ठरू की आपण त्या देवाचे काय ठरू प्रिय भक्त ठरू आणि मग तो भक्त आपल्यावर एवढं प्रेम करेल की तो आपल्या मागे आणि पुढे देखील चालू शकतो म्हणजे आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या परंतु भगवान परमात्मा काय करतो आपल्या मागे आणि पुढे देखील चालतो म्हणजे आपले मागे जे काही दुःख असतील त्याचंही निवारण करतो आणि पुढे जे आहे ते पण निवारण करतो असं या अभंगाचा काय आहे सरळ भावार्थ आहे याने घ्यावे नाम तिसी करणे किंवा त्यासी करणे तिचे काम आपण जर त्याचं नाव घेतलं ना तर मग तो काय करतो आपले सगळे काम करतो म्हणून धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे मग भगवान तुकाराम महाराज म्हणतात की तू एवढा भोळा देव आहे आपण जर त्याची भक्ती केली ना तर भगवान एवढा भोळा आहे की तो काय करतो तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे मग भगवान परमात्मा एवढा कोवळा आहे की तो काय करतो आपल्या भक्ताचं रक्षण करतो असं या अभंगाचा सरळ असा भावार्थ आहे समजलं सगळ्यांना विठ्ठला
कीर्तन चालू करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की वक्त्याने कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी परिहार दिला पाहिजे. म्हणून इथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सिद्धेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं हा सप्ताह चालू आहे. आणि सिद्धेश्वर भगवान परमात्म्याची स्थापना ज्यांनी कोणी केली असेल ते असणारे माझे सासरे महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या कृपा आशीर्वादाने इथे ह्या सिद्धेश्वर भगवंताची स्थापना झाली. आणि सगळे गावकरी मंडळी त्यांना काय करतात? प्रतिसाद देतात व सगळ्या गावकरीच्या वतीनं हा सप्ताह चालू आहे. आणि आपल्या सप्त्याला 16व काय आहे? वर्ष चालू आहे. विठ्ठला त्या भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायचंय? भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तेवढी भक्ती करावी लागते महाराज. भगवान परमात्मा काय सहज आपल्याला प्राप्त होतो का? कधीच नाही. कोणताही देव असो, काही असो, आपण त्याची पूजा अर्चना केल्याशिवाय तो आपल्याला काय करतो? प्राप्त होत नाही. आणि भगवान परमात्म्याचे आवडते भक्त कोण होतात? तर जो खरं तन मन धनाने त्या भगवान परमात्म्याची उपासना करतो, अर्चना करतो, त्यालाच तो काय होतो? प्राप्त होतो. म्हणून एवढी भक्तीला पात्रता कोण ठरतो? तर असा भक्त कोण आहे? तर असा भक्त कोण आहे? तर तो आहे कोण? भगवान श्री कृष्ण. कोणावर प्रेम करत होते? अर्जुनावर. कारण की भगवान परमात्मा आपण जर आपल्या संसारात असलो आणि संसारात असून देखील त्या भगवान परमात्म्याची जर आपण पूजा केली तर आपण त्याचे काय म्हणतो? आवडते भक्त. असा आवडता भक्त हा भगवान श्रीकृष्णाचा कोण आहे? तर अर्जुन हा आवडता भक्त आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढा म्हणजे एवढे भक्त आहेत त्याच्यामध्ये अर्जुनच काय आवडता आहे? मग ऐका, अर्जुनच एवढा आवडता का आहे? तर अर्जुनाने काय केलेलं आहे? भगवान परमात्म्यावर म्हणजे अर्जुनाचे रोम रोम देखील भगवान परमात्म्याचे काय करतात? नामस्मरण करतात. त्याच्या मुखामध्ये सदोदित त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण असतं. म्हणून काय भगवान परमात्म्याला हा अर्जुन आवडतो. कारण तो संसार म्हणजे संसारामध्ये आहेत ना महाराज. ते संसार करून देखील त्यांनी काय केलेलं आहे? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं सोडलं नाही. म्हणून अर्जुनच त्या भगवान परमात्म्याला आवडतात. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्म्याने चतुर्भुज अवतार देखील दाखवलेला आहे. एवढा भगवान परमात्मा काय करत होता? त्या अर्जुनावर प्रेम करत होता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण करी पार्थाचे. म्हणजे भगवान परमात्मा हा काय करतो? त्या अर्जुनावर अद्भुत प्रेम करतो. अद्भुत म्हणजे काय बरं? अद्भुत म्हणजे खूप जास्त. म्हणजे आपण त्याची गणना देखील करू शकत नाही. जसं पुण्याची गणना कोण करी, तसंच अद्भुत म्हणजे याची आपण म्हणजे एवढं अद्भुत प्रेम तो भगवान त्या अर्जुनावर करतात की आपण त्याचं मोजमापक देखील करू शकत नाही. म्हणून देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. मग भगवान परमात्म्याची जर आपण भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपल्यावर काय करतो? अद्भुत प्रेम करतो. तर आपण आता ह्याच्यावरून सांगते की आपण कशावर प्रेम करतो. आता हा अर्जुन भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतो, परंतु ह्याच्यामध्ये 3 अवस्था सांगितल्या. त्या म्हणजे सगळ्यात पहिले काय?
तर भक्त आणि परमात्मा म्हणजे देव आणि भक्त. दुसरा म्हणजे साधू संत आणि देव. आणि तिसरा म्हणजे आपण म्हणजे संसारिक लोक. मग ऐका, सगळ्यात पहिले आपण संसाराविषयी बघणार आहोत. कारण की सोडीला संसार, म्हणून सगळ्यात पहिले आपण काय करतो, म्हणजे मला सांगायचं असं आहे की आपण संसारात असतो, परंतु आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो का? नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. तर बघा, आपण संसारात असतो. आता इथं बरेच आजोबा देखील आलेले आहेत, वयोवृद्ध आलेले आहेत ना. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला काय करा, उत्तर द्या. बाबा, तुमचा संसार सुखाचा आहे का? कोणीही बोलू शकत नाही. कारण संसार हा काय आहे, दुःखातच आहे. आणि तुम्हाला जर तुमचं सगळं अख्खं वर्ष म्हणजे पूर्ण वय गेलं ना संसार करण्यामध्ये, पण संसारामध्ये सुख आहे का? सांगा सांगा. विचार नाही सुखाचा विचार नाही कोण, हे सुखाचा विचार नाही आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये सुख आहे का बाबा? तर संसारामध्ये सुख नाहीये. तरी पण आपण संसारात सुख नाहीये. तरी पण आपण किती वर्ष झाले तुम्हाला, तुम्ही वयोवृद्ध झालात, तरी आपण काय करतो, त्याच्यातच पूर्ण जीवन गेलं आपलं, आपण म्हातारे झालो, परंतु आपण काय करतो, परत संसारच करतो. मग तो भगवान परमात्मा आपल्यावर कसा प्रेम करेल? आपलं आयुष्य, आपण आता वयोवृद्ध झालोय, आपण म्हातारे झालोय, तरी पण आपण संसार सोडायला तयार आहोत का? नाही. आपण त्या संसारात अजून गुंतत चाललेलो आहे. जसं एखादं खोटं लपवण्यासाठी अनेक खोटे बोलावं लागतं, तसं या संसारात जर आपण एकदा शिरलो किंवा घुसलो तर आपण परत परत त्याच्यामध्ये बुडत जातो किंवा पुन्हा पुन्हा त्याच्यातच रमत राहतो. आपण भगवंताला काय करतो, विसरून जातो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की मला जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं, भक्ती करावी लागेल. परंतु आपला आवडता, आपल्याला काय आवडतं, संसार जे नासक आहे, कुचक आहे, ते संसार आपल्याला आवडतं. मग तो भगवान आपल्याला कसा प्राप्त होईल? आणि एखाद्या आजोबाला, 100 वर्ष झालेल्या आजोबाला जर आपण विचारलं की आजोबा तुमचा संसार सुखाचा आहे का, तर ते पहिलाच त्याचं उत्तर असेल, छे छे, काही खरं नाही. म्हणजे या संसाराचं काही खरं नाही माहितीये, तरी पण ते काय करतात, संसार करतात. ते म्हणतात काहीच खरं नाही, परंतु संसार परत करतात. म्हणून त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी संसार सोडावा लागतो. म्हणजे संसार काही सोडून द्यायचं नाही असं नाही त्याचा अर्थ. संसारातच राहायचंय, परंतु त्या भगवान परमात्म्याला आठवायचंय, त्याचं रात्रंदिवस भजन करायचं आहे. म्हणून काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय, तरच तो भगवान परमात्मा आपल्यावर काय करतो, प्रेम करतो. म्हणून मग ऐका, आता झालं आपल्या संसारातलं. आता बघा, तुम्हाला एक दृष्टांत देते, मला वाटत नाही तुम्हाला समजलं असेल म्हणून. दुसरा एक तुम्हाला उदाहरण देते. आता अद्भुत या ह्याच्यावरून तुम्हाला मी उदाहरण देते की अद्भुत कशाला म्हणायचं. तर अद्भुत म्हणजे काय हो? अद्भुत म्हणजे जे खरंच नाहीये,
त्याला काय म्हणायचं? अद्भुत. तर ऐका, 2 मित्र होते, 2. आता हे बघा, लगेच कान टवकारले. गोष्ट म्हणलं की लगेच त्यांचं लक्ष माझ्याकडे आकर्षित होतं. 2 मित्र होते आणि ते शाळेमध्ये शिकायला होते. शाळेमध्ये शिकायला असताना दोघं एकच वर्गामध्ये होते. दोघं मित्र एकाच वर्गात होते. आणि आता काय झालं? शाळेला सुट्ट्या लागल्या. त्यांचं सगळं शिक्षण झालं. त्यांचं पूर्ण शिक्षण झालं. आणि पूर्ण शिक्षण झाल्याच्या नंतर हा ह्याच्या गावी आणि तो त्याच्या गावी. मग दोघं ज्याच्या घरी गेले. ज्याच्या घरी गेल्याच्या नंतर झालं काय? ह्याचं पण लग्न झालं, ह्याचं पण लग्न. त्यांचं दोघांचं संसार सुखात चालू आहे. आणि एक दिवशी काय झालं? आता दोघं वेगवेगळे गावचे होते. एक दिवशी त्यांची काय झाली? रेल्वे स्टेशनवर भेट झाली. होतं ना असं अचानक एखाद्या वेळेस आपला मित्र कुठं पण भेटू शकतो. तसं हे दोघं मित्र एका रेल्वे स्टेशनवर भेटले. आणि रेल्वे स्टेशनवर भेटल्याच्या नंतर तो जो एक म्हणजे दोघं मित्र भेटले आणि पहिला मित्र त्या दुसऱ्या मित्राला विचारतो की अरे तू इथे कस काय? तर तो म्हणतो काय नाही म्हणे, मी चाललो होतो इकडे हैदराबादला. हा म्हणतो बरं ठीक आहे. मग तो म्हणतो तू कुठे राहतोस? पहिला विचारतो दुसऱ्याला तू कुठे राहतोस? तर तो म्हणतो मी हैदराबादला राहतो. तो म्हणतो बरं ठीक आहे म्हणतो. मग तो विचारतो त्याला तू कुठे राहतोस? तो म्हणतो मी पुण्याला राहतो. दोघांची परिचय झालं. म्हणलं कस काय चालू आहे तुझं, घरदार वगैरे कसं आहे? तर म्हणलं सगळं मजेत आहे. म्हणलं तो विचारतो त्याला तुझं कसं? तो म्हणतो माझं बी मजेत आहे. मग तो म्हणतो की तू काय करतोस, काय बिझनेस करतोस, पुण्यामध्ये काय करतोस? तर तो म्हणतो माझं पुण्यामध्ये एक कारखाना आहे म्हणे. तो म्हणतो कारखाना? कशाचा कारखाना? तर तो म्हणतो माझ्याकडे कशाचा कारखाना आहे? तर भांड्याचा कारखाना आहे. तो म्हणतो ठीक आहे, भांड्याचा कारखाना आहे का? चांगली गोष्ट आहे म्हणे, चांगली गोष्ट आहे. मग तो म्हणतो तुझ्या घरी काय आहे? तो म्हणतो माझ्या घरी मी काय नाही बाबा, मी शेती करतो म्हणे. तो म्हणतो ठीक आहे, शेती करतो. शेतामध्ये काय पीक घेतो? तो म्हणतो माझी भोपळ्याची शेती आहे. कशाची? भोपळे म्हणे. भोपळ्याची शेती आहे. तो म्हणतो मग तुझे भोपळे म्हणजे? तो म्हणतो माझ्या घरी भोपळ्याची शेती आहे आणि माझे भोपळे एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत की ते त्या भोपळ्याला त्या शेतातून बाहेर आणण्यासाठी मला 20 टायरी गाडी लागते म्हणे. एकच भोपळा बरं का, एकच भोपळा त्या शेतातून बाहेर आणण्यासाठी मला 20 टायरी गाडी लागते. हा म्हणतो बापरे, एवढा मोठा तुझा भोपळा आहे? तो म्हणला हा. तो म्हणतो मग माझ्याही घरी काय आहे? कारखाना आहे. माझ्या घरी काय आहे? भांड्याचा कारखाना आहे. माझ्या कारखान्यामध्ये म्हणे एवढं पातेलं बनतं, एवढं पातेलं बनतं की त्या पातेल्यामध्ये 100 व्यक्ती म्हणजे 1000 पेक्षाही जास्त व्यक्ती त्या भांड्यामध्ये बसून ते भांड तयार करतात. एवढं मोठं पातेलं आहे म्हणे माझं. तो म्हणतो अरे बापरे, एवढा मोठा तुझा पातेला आहे? तो म्हणतो तेवढा भांडा कशासाठी? तो म्हणतो तुझा भोपळा शिजवण्यासाठी. कशासाठी? दृष्टांत आपला संपला, पण दृष्टांत कशासाठी सांगितला? अद्भुत. याला काय म्हणायचं? जे खरंच नाही त्याला काय म्हणायचं? अद्भुत. अजून एक उदाहरण देते अद्भुत साठी. ऐका, एक व्यक्ती बर का, एक व्यक्तीची घड्याळ पाण्यामध्ये पडली. पाण्यामध्ये पडली आणि दुसऱ्या मित्राने त्याला विचारलं बर का. दुसऱ्या मित्राने विचारलं की अरे बाबा तुझी घड्याळ तर खूपच छान दिसायली. तो म्हणतो हा माझी घड्याळ खूप छान आहे. तो म्हणतो वा किती छान घड्याळ आहे तुझी. मग दुसऱ्यांनी सांगितलं की तुझी? तो म्हणलं माझी पण छान आहे. बरं म्हणे. मग तो म्हणलं तो काय म्हणतो पहिला, माझी घड्याळ म्हणजे ही घड्याळ पाण्यामध्ये पडली होती. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष पाण्यामध्ये पडली होती, पण त्याचा टाइम काही चेंज झाला नाही. हा म्हणतो बापरे, 12 वर्ष पाण्यामध्ये पडली पण टाइम चेंज झाला नाही, तुझी घड्याळ लईच भारी आहे म्हणे. तो म्हणला हे बघ तुझी 12 वर्ष मध्ये पडली होती. म्हणजे उलट झालं सांगताना, जो वरचा होता म्हणजे विहिरीच्या वरती जो एक व्यक्ती होता ना, त्याची घड्याळ टाइमावर होती
तो म्हणला माझी घड्याळ टाइमावर आहे. मग तो दुसरा अद्भुत बघायचा ना आपल्याला. दुसरा म्हणतो की माझी घड्याळ 12 महिने पाण्यात पडली पण त्याच्यामध्ये पण तेच टाइम आहे. आणि तो म्हणतो की माझी जी घड्याळ आहे त्याच्यामध्ये पण तेच टाइम आहे. मग दोघांचं बोलणं सांगा तुम्ही, मला पटतंय का तुम्हाला? हे दोघांचं काय आहे? अद्भुत बोलणं आहे. ह्याला म्हणतात अद्भुत. आणि हे पण कळलं नसेल तर तुम्हाला सांगते अद्भुत म्हणजे काय. तर ऐका, तो भगवान परमात्म्याची जर आपण प्रार्थना केली, पूजा केली तर तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्यावर अद्भुत प्रेम करतो. आणि असाच अद्भुत प्रेम तो कोणावर करत होता? अर्जुनावर. तर अद्भुत प्रेम कशाला म्हणतात ऐका. तर एकदा काय झालं माहितीये का? अर्जुनाचा सारथी कोण होता? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी म्हणून होते. आणि जेव्हा ते एकदा असंच फिरायला निघाले, आता युद्ध करून थकले होते, ते म्हणले चल बाबा थोडस फिरून येऊ. आणि फिरायला गेल्याच्या नंतर काय झालं, अर्जुनाला फिरावंसं वाटलं म्हणून ते अर्जुनाने सांगितलं की कृष्णाला थोडस रथ काय करतो बाजूला घे आणि आपण इथं एक सुंदरच ठिकाण आहे, या ठिकाणावर आपण काय करू थोडस थांबू. आणि ते ठिकाण होतं काम्यक वन. त्याचं नाव आहे काम्यक वन. ते काम्यक वनामध्ये गेले. कोण कोण? श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यक वनामध्ये गेले आणि तिथं थांबले. काम्यक वन म्हणजे आताच्या काळाचं एखादं गार्डन समजा तुम्ही. आता समजलं ना? गार्डन मध्ये गेले. त्या गार्डन मध्ये सुंदर असे फुलं आहेत. मोर असं छान पिसारा फुलून नाचतो आहे. त्या गार्डन मध्ये काय नसतं आता मला सांगायची गरज नाही, तुम्ही बघितलंच असेल. त्या गार्डन मध्ये सुंदर सुंदर असे कोकिळ गाणे गात आहेत. असं रम्य असं प्रसन्न वातावरण तिथं आहे. आणि अर्जुनाला काय वाटलं, इथं जर कोण असती? सुभद्रा असती तर. त्यांनी फक्त मनामध्ये विचार केलाय. कोणी? अर्जुनानी फक्त मनामध्ये विचार केला, इथं जर सुभद्रा असती तर. आणि आता बघा देवाला काय कळत नाही. न सांगता तुम्हा कळले विश्वंभर परिहरची न लगे. मग त्या भगवान परमात्म्याला काय कळणार नाही हो. यांनी फक्त मनामध्ये काय केली? इच्छा प्रकट केली. आणि भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला म्हणाले की अर्जुना माझ्या पोटामध्ये खूप गडबड झाली म्हणे, मी काय करतो थोडस जाऊन येतो. मग भगवान म्हणजे अर्जुन म्हणला ठीक आहे बाबा जा. आणि अर्जुन जा म्हणल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने काय केलंय, इकडून गेले. तो असा बसलेला होता, इकडून गेले आणि इकडून लगेच सुभद्रेचा अवतार घेऊन म्हणजे त्याचं सगळं सुभद्रेसारखं नटून भगवान कृष्ण तिथं आले. आणि आल्याच्या नंतर अर्जुनाने पाहिलं, सुभद्रे तू इथं कस काय आली? तर मग अर्जुन म्हणतो, अगं सुभद्रे तुला काय माझ्या अंतःकरणातलं कळालं की काय? ती म्हणली हो म्हणे, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की तुम्ही माझी कुठं जरी आठवण काढली तर मी तिथं हजर असते म्हणे. बघा प्रेमामध्ये असतं असं. मग ती सुभद्रा म्हणते तुम्ही माझी आठवण केली, माझ्या प्रभूने माझी आठवण काढली आणि मी तिथं हजर असू नये असं होऊ शकत नाही. असं म्हणून ती सुभद्रा त्याला बोलायला लागली. आता इकडे हा सुभद्रा होता की सुभद्री होती? काय होत? हा कोण होता? सुभद्रा होता ना. सुभद्रा होती का? सुभद्रा होता. मग त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे जाऊ दे म्हणे, मी आले ना इथं चांगलं असं रम्य असं वातावरण आहे, आपण या वातावरणाचा आनंद घेऊ. आता आजकालचे जर एखाद्याचं लग्न जुळलं असेल आणि ते जर त्या एखाद्या बागेमध्ये फिरायला गेले तर ते तिथं काय करतील बरं सांगा बरं? तुम्हीच विचार करा. ते सेल्फी काढत बसतील ना. त्या युगामध्ये मोबाईल नव्हते पण आता आहे ना, ते तिथं सेल्फी काढत बसले असते. मग तिथंही त्यांचं तसंच चालू झालं. एकदम असं सुंदर बोलणं त्यांचं झालं. बोलणं चालू आहे, खूप काय ते बोलून गेले. अर्जुन आणि सुभद्रेचं तिथं काय चालू आहे?
चांगलं असं बोलणं चालू आहे, चांगल्या चांगल्या प्रेमाच्या गोष्टी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मग सुभद्रा म्हणाली आता भरपूर वेळ झालाय म्हणे, आणि जर भगवान श्रीकृष्ण आले तर, आणि त्यांनी जर आपल्याला पाहिलं तर, मग ते म्हणलं ठीक आहे म्हणे, भगवान कृष्ण येतील, तू काय कर सुभद्रे, इथून लवकर घरी जाय म्हणे. आणि घरी जाय म्हणल्याच्या नंतर तिनं काय सांगितलं सुभद्रेनी, की मी चालले, पण आता बघा पण म्हणल्याच्या नंतर खूप काही येतं बरं का. ती म्हणली जाते पण, मग तो म्हणला आता बघा एखादी बायको जर माहेरी जात असली ना, आणि तिनं जर जाताना माग पुढं केलं म्हणली जाऊ का हो, तर यांनी समजून घ्यायचंय काहीतरी फटका बसणार आहे. मग अर्जुनाला देखील ते कळालं, आणि अर्जुनाने काय केलं, ठीक आहे म्हणे, काय कर, ही माझी अंगठी घे आणि घेऊन जा. म्हणजे ती सुभद्रा म्हणाली की आपण एवढ्या वेळ इथं बोलत बसलो, काही आठवण म्हणून मला काहीतरी द्या. मग अर्जुनाने त्याच्या अंगठीत त्याची अंगठी काढली आणि सुभद्राला दिली. सुभद्रेने ती अंगठी आपल्या बोटामध्ये घातली, आणि सुभद्रा म्हणली आता येऊ का, ते म्हणला हो. मग लगेच सुभद्रा गेली, इकडून सुभद्रा गेली, आणि इकडून लगेच भगवान श्रीकृष्ण आले. आणि भगवान आल्याच्या नंतर अर्जुन उठून उभा राहिला, आणि लगेच म्हणलं भगवान तुम्ही कुठं गेले होते. ते म्हणला मी इथंच होतो म्हणे. तो म्हणला अरे बाप रे, केवढा वेळ झाला म्हणे, म्हणजे एवढा वेळ गेला. तो म्हणला मी किती वेळचा इथं उभा राहिलेलो आहे, पण तो म्हणला बाप रे केवढा वेळ गेला, मला तर काही सुधारलंच नाही म्हणे. तो म्हणला तुला कस काय सुधरण, तो मनातच म्हणायला लागलाय तिथं सुभद्रा आली होती ना, तुला कस काय कळण किती वेळ गेला, ते तुला काही ठाऊकच नाही, दुपार झाली होती. मग भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं की चल म्हणे, आता काय कर म्हणे, लवकर चल, दुपार झाली, घोड्याची काय झाली, पाण्याची व्यवस्था करावी लागेल, दुपार झाली, त्यांचा खराळा करावा लागेल आपल्याला. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, त्या अर्जुनाला लगेच रथामध्ये बसवलं. आणि असं बसवलं नाही, रथामध्ये भगवान श्रीकृष्ण सारथी होते. ते काय करायचे, अर्जुन आला तर आपले काय करायचे, हात असे पुढे करायचे रथामध्ये. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या हातावर काय करायचा, बुटा सहित पाय ठेवून रथामध्ये चढायचा. आणि अर्जुन रथामध्ये चढला, आणि इकडून भगवान श्रीकृष्ण आले, आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये ती काय होती, अंगठी होती. भगवान परमात्मा सारथी होते, त्यांनी लगेच घोडे घेतले, हातामध्ये काय घेतली, चाबूक घेतली, आणि लगेच तो काय करायला, भगवान श्रीकृष्णाने मुद्दामून ती अंगठी या बोटात टाकली बरं का, या बोटामध्ये टाकली, आणि घोड्याला असा चाबूक मारायचा, असं चाबूक मारायचा, आणि अशी बोट मागं न्यायचा, असा मारायचा, म्हणजे ते अर्जुनाला दिसलं पाहिजे ना माग. तेव्हा घोड्याला असं चाबूक मारायचा, असा बोट मागं न्यायचा. अर्जुनाला दिसली ना ती अंगठी, आणि जेव्हा अर्जुनाला अंगठी दिसली तेव्हा अर्जुन मात्र, अर्जुनाला आता काय बोलावं तेही सुचत नव्हतं. अर्जुन घाबरला, आणि तो मनातच विचार करायला लागला, अरे ही अंगठी तर मी सुभद्राला दिली होती, आणि सुभद्राला हा श्रीकृष्ण कधी भेटला, आणि त्यांनी ह्याला अंगठी कशाला दिली असन बरं, मी आठवण म्हणून दिली होती, आणि ह्याने ह्याला कशाला दिली ही अंगठी. म्हणून तो मनामध्ये प्रश्न त्याचे चालू आहेत. तो भगवान श्रीकृष्णाला सांगतच नाहीये काय झालं ते. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, लवकर पळवा रथ, आणि लवकर काय करा, घरी घेऊन जा. आणि घरी आल्याच्या नंतर भगवान परमात्मा रथामध्येच आहेत बरं का, रथामध्येच आहे. आणि तो काय करायला लागला, लगेच खाली उतरला, आणि लगेच सुभद्रा केलं गेला. आणि सुभद्रेला विचारतो, काय ग तू वनामध्ये मला भेटायला आली होतीस, एवढ्या छान छान गोष्टी गप्पा आपण एक अर्धा तास भर केल्या, आणि मी तुला एक आठवण म्हणून अंगठी दिली होती, दाखव बरं ती अंगठी कुठे. सुभद्रा म्हणती, कोणती अंगठी, कोणतं वन, काय म्हणताय तुम्ही, येडेगिडे झाले की काय म्हणे. असं म्हणाल का ती, तशीच म्हणली. ते म्हणले काय, मी इथंच आहे म्हणे घरी, मी स्वयंपाक बनवते, आणि तुम्ही काय म्हणता की मी वनामध्ये आले, तुमच्या सोबत छान छान गोष्टी केल्या. अहो मी वनात नाही, मी घरातच बसलेली आहे किती वेळची. मग अर्जुनाला काय वाटलं, भगवान परमात्म्याने आपल्या सोबत काय केलेलं आहे,
छळ केलेलं आहे. अर्जुनाने ओळखलं आणि अर्जुन बाहेर आला आणि श्रीकृष्णासमोर त्यांनी मान खाली घातली आणि श्रीकृष्ण त्याला म्हणायला लागले, अरे येड्या, एवढ्या जंगलमध्ये त्या काम्यक वनामध्ये ती सुभद्रा काय मरायला येणार आहे का म्हणे? ते काय सुभद्रा होती का म्हणे? ते सुभद्रा नव्हती, तर तो मीच होतो. म्हणून इथं सांगायचं काय आहे की भगवान परमात्मावर जर आपण प्रेम केलं, त्याची भक्ती केली, तर भगवान परमात्मा हा आपल्यावर अद्भुत प्रेम करतो आणि भगवान परमात्मा आपली बायको देखील होतो. म्हणून ह्याला म्हणायचं भगवान परमात्मा काय करतो? आपल्यावर एवढं प्रेम करतो की तो आपली बायको देखील बनतो. म्हणून एवढं अद्भुत प्रेम हे त्या अर्जुनावर होत. आणि म्हणून पुढे बघा, म्हणून काय सांगितलंय की अर्जुनही, आता त्या अर्जुनाचं ही किती मोठं पुण्य असेल, त्या भगवान परमात्मा त्याची बायको होऊन त्याची इच्छा पुरवतो म्हणल्यावर त्याचाही अधिकार केवढा असेल. मग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार,
संसारामध्ये राहून देखील त्याचा विचार केला तर भगवान परमात्मा काय करतो, आपल्यावर एवढं प्रेम करतो की आपण त्याची काय मोजमापकता पण करू शकत नाही. आणि आपण जर त्या भगवान परमात्म्याची एवढी काय केली, भक्ती केली, तर तो भगवान परमात्मा आपल्या मागे आणि पुढे देखील काय करतो, चालतो. म्हणून कोणाच्या मागे पुढे चालला तर ऐका, मागे आणि पुढे. मागे कोणाच्या आहे, रुक्मिणीच्या, अर्जुनाच्या पुढे आहे. आणि तो काय करतो, तिथं सारथ्य पण पार पाडतोय. अर्जुनाची एवढी भक्ती होती म्हणून अर्जुनाच्या घोडे देखील भगवान परमात्म्याने धुतले आहे. आणि आपले भगवान शंकर देखील असेच आहे. ते पण भक्तावर अद्भुत प्रेम करतात. एवढं प्रेम करतात की ते जे काही मागतील ते त्यांना देऊन टाकतात. काही मागू द्या, मग स्वतःचं मरण देखील मागलं तरी ते देऊन टाकतात. एवढे भगवान शंकर देखील भोळे आहेत. आणि हा भगवान कृष्ण देखील एवढा भोळा आहे की तो काय करतो, आपल्या भक्ताची काय करतो, पूर्ण इच्छा पूर्ण करतो. असं अद्भुत प्रेम तो भगवान परमात्मा आपल्या भक्तावर करत असतो. तर धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. मग तो सुख दुःख आपले अंगावर कधी घेतो, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. धावे चाले मागे आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्या माग आणि पुढे काय करत असतो, चालत असतो. तर ऐका, राधा कोण आहे, भगवान कृष्णाची प्रियसी आहे किंवा भगवान परमात्मा तिच्यावर प्रेम करतात अशी ही कोण आहे, राधा. राधा म्हणजे अखंड प्रेमाची धारा, म्हणजे तिचंच नाव राधा. अशी ही राधा भगवान कृष्णावर काय करायची, खूप प्रेम करायची, तिची भक्ती करायची. आणि
भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? 16,108. त्याच्यापैकी आता हे बघा, राधा ही भगवान कृष्णावर काय करायची? खूप भक्ती करायची. भगवान कृष्ण त्यांना खूप आवडायचे आणि ती त्या भगवान परमात्म्याला सोडूनच जायला तयार नव्हती. जेव्हा भगवान परमात्मा निजधामाला जायला निघाले तेव्हा राधाने काय केलं? सगळे लोक इकडं रडू लागले, परंतु राधाने तसं काही केलं नाही. कोणी आडवू लागले भगवान कृष्णाला, भगवान कृष्ण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, परंतु राधाने तसं काहीच केलं नाही. राधाने सरळ सरळ काय केलं? भगवान परमात्मा जेव्हा रथ घेऊन निघून गेले होते तेव्हा अर्ध्याच रस्त्यामध्ये ती राधा जाऊन बसली आणि तिनं रथ अडवला आणि म्हणली, तुम्हाला जर इथून जायचं असेल तर माझ्या अंगावरून तुम्हाला रथ घेऊन जावं लागेल, म्हणून एक तर तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन जा, नाहीतर माझ्या अंगावरून रथ न्या. म्हणून अशी ही राधा आहे. आणि मग भगवान कृष्णाने त्याला रथात घेतलं आणि आपल्या सोबत घेऊन गेले. परंतु तिथं 16,108 बायका होत्या आणि त्याच्यामध्ये अजून ही राधा. मग बघा, जर एवढ्या मोठ्या बायका भगवान परमात्म्याच्या तिथं आहेत आणि इथं राधा देखील गेली आणि भगवान परमात्म्याने त्याला राहण्यासाठी एक चांगलं स्थान दिलं आणि तिथं भगवान कृष्ण राधा जवळ जास्त राहायचे, तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या आणि ते बघून दुसऱ्या बायका काय करायच्या? त्याच्यावर जळायच्या. का? असंच होतं ना, जर एखादी मागून आली तर पुढची काय करते? जळते. तसंच झालं. म्हणली काना मागून आली आणि शहाणी झाली म्हणे, आणि भगवान परमात्मा हिला सोडून म्हणे कुठंच जात नाही. मग त्यांना काय झालं? राग आलं त्या दुसऱ्या बायकांना बरं का. मग त्यांनी काय केलं? म्हणे ही खूपच भगवान परमात्म्याच्या जवळ चिटकून बसती म्हणे, भगवान परमात्म्या जवळच बसती म्हणे, हिला आपण काय करायचं? आता हिला आपण काही तर करू शकत नाही आणि हिला तर इथून हाकलून आपल्याला द्यायचं आहे. म्हणून त्या सगळ्या बायकांनी मिळून काय केलं? म्हणे राधाला जेवणाचं आमंत्रण दिलं बरं का. तू काय कर? जेवायला ये, म्हणजे जेवण करायला ये असं आमंत्रण दिल्याच्या नंतर राधा जेवण्यासाठी गेली. आणि ह्यांनी अगोदर काय प्लॅन करून ठेवलं होतं ऐका. दूध असं एवढं गरम करून ठेवलं, एवढं गरम करून ठेवलं ते दूध की त्या ग्लासाला देखील आपण हात लावला ना तर एवढा चटका बसतो महाराज. एवढं दूध त्यांनी काय केलेलं आहे? गरम केलेलं आहे. एवढं गरम केलेलं दूध, एवढं ते गरम केलेलं दूध त्यांनी काय केलं? त्या राधाला ग्लास भरून दिला आणि ग्लास भरून दिल्याच्या नंतर राधा ही अखंड प्रेमाची धारा आहे, तिनं मागचा पुढचा काहीही विचार नाही केला. त्यांनी आमंत्रण दिलं, दूध दिलं, त्यांनी लगेच दूध काय केलं? पिऊन घेतलं. एवढं उखळत दूध त्या राधाने पिलं आणि ते दूध पिलं. राधाने ते दूध पिलं, परंतु ते दूध कसं होतं? खूप गरम होतं आणि फोड मात्र भगवान श्रीकृष्णावर आलेले आहेत. बघा, भगवान परमात्मा आपल्या भक्तावर किती प्रेम करतो, त्याचे दुःख तो काय करत असतो? आपल्यावर घेत असतो. राधाने तिकडं दूध पिलंय आणि चटके मात्र भगवान परमात्म्याला बसत आहेत आणि मग राधाला काहीच झालं नाही. तिच्यावरच सगळं दुःख त्या भगवान परमात्म्याला झालेलं आहे. सगळं दुःख त्या राधेचं त्या भगवान परमात्म्याने खेचून घेतलं आणि राधा निवांतपणे झोपली. आणि झोपल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा पण झोपण्यासाठी आपल्या शयन कक्षामध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी होत्या ना भगवान श्रीकृष्णाच्या, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, त्या सगळ्या तिथं काय आल्या? रुक्मिणी काय करायची? भगवान परमात्म्याचे पाय दाबून द्यायची. आणि त्याही दिवशी तिनं तसंच केलं. पाय दाबण्यासाठी भगवान परमात्म्याच्या चरणाला जेव्हा हात लावलं तेव्हा भगवान परमात्म्याच्या पायावर एवढे फोडे होते महाराज. आणि त्यांनी बघितलं आणि त्या म्हणायला लागल्या की भगवान परमात्मा, हे फोडे कसले आहेत? तुम्ही काय केलं की एवढे फोडे तुमच्या अंगावर आलेले आहेत? तेव्हा भगवान परमात्मा म्हणायला लागले, हा माझा पराक्रम नाहीये, हा तुमचाच पराक्रम आहे, हा तुम्हीच केलेला आहे. म्हणजे ह्यांनी उखळतं दूध त्या राधेला पिऊ घातलं आणि त्याचं सगळं दुःख ह्यांनी भगवान परमात्म्याने
ओढून घेतला म्हणून भगवान परमात्म्याला फोडा आले म्हणून धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. सगळे आपण जर त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा आपले सगळे दुःख आपल्या स्वतःच्या अंगावर घेऊन टाकतो. असा तो भगवान परमात्मा अद्भुत आहे. आणि मग पुढं काय सांगितलं बघा, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. घ्यावे घ्यावे नाम, घ्यावे याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. म्हणजे जो कोणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत, मग तो भगवान परमात्मा काय करतो, त्याचे सगळे दुःख नष्ट करतो. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याचे सगळे काम कोण करतो, तो भगवान परमात्मा करत असतो. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल भगवान परमात्मा आपले काम करावं, तुम्हाला वाटतं ना, तुम्ही प्रार्थना करताना भगवान परमात्म्याला माझं हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, तू काय कर ते आज मला पुरव, किंवा माझं चांगलं नाही तू काय कर, चांगलं कर, मागतो की नाही आपण. म्हणून फक्त मागायचं माहितीये आपल्याला, द्यायचं माहितीये का. पण भगवान परमात्म्याला काहीच लागत नाही. भगवान परमात्मा म्हणतात याने घ्यावे नाम. तो फक्त काय नामस्मरणाचा भुकेला आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. चला सगळ्यांनी हात वरती करा. माग माग म्हणायचंय हा बर का माझ्या. आज महाशिवरात्रीचं महान पर्व चालू आहे. म्हणून सगळ्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. म्हणून चला हातावर करा, हातावर करा. महिलांनी नाही केलं तरी चालेल, पुरुष मंडळींनी करा. करा सरसकट करा, माळा करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. म्हणा
म्हणून काय करायचंय, नामस्मरण करायचंय. आणि आपण जेव्हा नामस्मरण करू तेव्हा भगवान परमात्मा आपले सगळे काम करत असतो. मग ऐका, काम कोणाचं केलं, कोणाचं पाप हरण केलं किंवा कोणाचं काम केलं, तर मीराबाईंनी भगवान परमात्म्याचं काय केलं, नामस्मरण केलं. त्या भगवान परमात्म्यामध्ये ती लीन झाली आणि भगवान परमात्म्याने काय केलं, विषाचा प्याला स्वतः प्याला राजाजीने भेजा पिवत निराश रे. राजाजीने भेजा पिवत निराश नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा काय करतो, आपले काम करतो. मग त्या भगवान परमात्म्याने काय केलं, विषाचा प्याला देखील पेला. आणि दुसरं ऐका, दळण कोण दळत होत्या, जनाबाई. वा, चांगलंच लक्षात आहे सगळ्याच्या. जनाबाई काय करायच्या, दळण दळायच्या. आणि भगवान परमात्मा त्याला काय करायचा, दळण दळू लागायचा. आणि जनाबाई काय म्हणायची, जात्यावर बसायची, इकडून जात्यावर बसायची आणि भगवान परमात्मा तिकडून बसायचे. आणि दोघंही काय करायचे, दळण दळायचे. आणि मग जनाबाई गाणं म्हणायची. जात्यावरचे गाणे येतात का तुम्हाला, आता लईच येतात म्हणा. ऐका, जनाबाई जात्यावर गाणं म्हणायची. काय, सुंदर माझे बसायच्या आणि त्या साईडला छान ओवी म्हणली बर का. पण ऐका, जनाबाई या साईडला आणि भगवान परमात्मा त्या साईडला आणि दळण दळू लागायच्या. जनाबाई पुढे पुढे म्हणायच्या. काय, रुक्मिणी माझी माता ग, रुक्मिणी माझी माता ग. भगवान परमात्मा त्याच्या पाठीमाग काय म्हणायचे, रुक्मिणी माझी माता ग, रुक्मिणी माझी माता ग. जनाबाई म्हणल्या, अरे भगवान परमात्मा, रुक्मिणी माझी माता आहे, तुझी कोण आहे. काय म्हणजे देव एवढा काय भुलून जातो त्या भक्ताच्या ह्याच्यामध्ये. तर समोर काय म्हणतायत तोही मागचा पुढचा काही विचार करत नाही. म्हणून भगवान परमात्मा आपल्या भक्तांचं काय करतो, जर त्यांनी नामस्मरण केलं तर सगळं त्याचं काम करू लागतो. जनाबाई सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. म्हणून भगवान परमात्मा त्याला दळण दळू लागायचा. आणि आपला कीर्तन थोडस काय लेटच चालू झालं होतं ब, म्हणून आपली वेळ काय झालेली आहे, संपलेली आहे. परंतु चालेल का, कीर्तनच सुरुवात करायला लेट झालं महाराज. म्हणून काय झालं, थोडस जाऊ द्या, आता तुमची ऐकायची इच्छा आहे म्हणून ऐका. तर मग रुक्मिणी माता काय करायची, म्हणजे रुक्मिणी कृष्णाची पत्नी होती. परंतु भगवान परमात्मा
भक्ताच्या ह्याच्यामध्ये एवढे बोलून जायचे की रुक्मिणी कोण आहे हे देखील ते विसरून जायचे. एवढा भगवान परमात्मा काय करतो, आपल्या भक्तावर प्रेम करतो आणि त्याचे सगळे काम देखील करतो. आता हे मीराबाईचं झालं, जनाबाईचं झालं, सावत्या म्हणजे अनेक संतांचे त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि बघा भगवान परमात्मा कोणतेही काम करतो बर का. आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर तो कोणतंही काम करण्यामध्ये तो लाज बाळगत नाही. मग झालं असं की नामदेव महाराजांना दिंडीला जायचं होतं. नामदेव महाराजांना दिंडी माहिती आहे ना, दिंडीमध्ये जायचं होतं आणि ते दिंडीला जाणार होते. आणि नामदेव महाराजांची बायको काय होती, गरोदरीण होती. आणि म्हणजे तिला बाळ होणार होतं, 9 महिने पूर्ण झालेले होते, तिला बाळ होणार होतं. आणि बाळ होणार होतं, परंतु बाळांतपण करण्यासाठी कोणतरी लागतं की नाही. म्हणून नामदेव महाराजांना त्यांच्या बायकोने सांगितलं की तुम्ही दिंडीला जाणार आहात आणि घरी मी एकटीच आहे, तर माझं बाळांतपण करण्यासाठी तुम्ही काय करा, जाता जाता माझ्या बहिणीला सांगून द्या की माझ्याकडे येण्यासाठी, म्हणजे मी तिला बोलवलंय म्हणून तुम्ही त्यांना सांगून द्या. मग नामदेव महाराज म्हणाले बरं बरं ठीक आहे सांगतो म्हणले. आणि नामदेव महाराजांनी आपलं सगळं आवरलं आणि नामदेव महाराज तसेच नामस्मरण करत दिंडीला निघून गेले. त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. नामस्मरण करता करता ते दिंडीला निघून गेले. दिंडीला निघून गेल्याच्या नंतर इकडे हिचे 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवसही झाले. सगळं काय म्हणजे 9 दिवस 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि बाळंतपणाची काय झाली, वेळ झाली. आणि आता भगवान परमात्म्याला त्याची काळजी लागली की नामदेव महाराजांना तर यांनी सांगितलं होतं, परंतु नामदेव महाराज माझ्या ह्याच्यामध्ये एवढे लीन झाले होते की त्यांनी त्याच्या बहिणीला सांगायचं विसरून गेले. मग आता भगवंताला त्याची काळजी लागली. मग भगवान परमात्म्याने काय केलं, बाळंतपणाच्या वेळी भगवान परमात्माने काय केलं, तिच्या बहिणीचं रूप घेतलं. तिच्या बहिणीचं रूप घेऊन त्यांच्या घरी आले आणि वहिनी उघडा दार, हाका मारी वहिनी उघडा दार, हाका मारी वहिनी उघडा दार, हाका मारी वहिनी उघडा दार. जोकोबाची बहीण झाला सारंगर, वहिनी उघडा दार, हाका मारी वहिनी उघडा दार. भगवान परमात्म्याने काय सांगितलं, वहिनी दार उघडा. चोखोबा होते बर का, नामदेव म्हणण्यात आलं चोखोबा होते. आणि मग झालं काय, चोखोबाची काय झाले, ते बहीण झाले आणि तिथं आले. तिथं आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तिचं बाळातपण केलं. म्हणजे बघा भगवान परमात्मा काय करतो, आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर तो काहीही करतो महाराज, म्हणजे काहीही काम करतो, आपले काहीही असो. म्हणून भगवान परमात्मा स्वतः चोखोबाची बहीण म्हणून तिथं आला आणि त्याचं काय केलेलं आहे, तिथं बाळातपण केलेलं आहे. आणि बाळातपण केलं त्याच्यानंतर बाळाला सगळं काय केलं महाराज, जसं आपण करतो तसं त्याला, त्या बाळाला आंघोळ पाणी सगळं घालायचं तो भगवान परमात्मा. आणि मग चोखोबा राय दिंडीतून परत आल्याच्या नंतर येताना रस्त्यातच होते आणि भगवान परमात्म्याला कळलं की आता चोखोबा येणारच आहे. मग भगवान परमात्म्याने काय केलं, थोडस बाहेर आले, या दरवाजाने चोखोबा मध्ये आले आणि ह्या दरवाजाने भगवान परमात्मा गायब झाले महाराज. आणि मग चोखोबाने विचारलं, घरी बघितलं तर काय बाळ आहे. मग त्या चोखोबाला तिथं आठवलं की अरे मला जाताना हिने सांगितलं होतं की माझ्या बहिणीला काय कर पाठवून दे, परंतु माझ्याकडून राहून गेलं. तेव्हा चोखोबा तिला विचारतात की अगं तुझं बाळंतपण कोणी केलं. तेव्हा ती म्हणती माझी बहीण आली होती ना. म्हणली तुझी बहीण कुठे दाखव बरं. ती म्हणली आताच होती. बघितलं तर काय तिथं कोणीच नव्हतं महाराज. आणि चोखोबा रायांना कळलं की मी त्यांच्या ह्याच्यामध्ये विसरून गेलो आणि स्वतः भगवान परमात्मा येऊन बाळंतपण करून गेलं. विठ्ठला विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा हा भगवान परमात्मा काय आहे? भोळा आहे की तो काहीही करायला तयार असतो. जसे भगवान शंकर भोळे आहेत तसाच श्रीकृष्ण भगवान परमात्मा देखील काय आहे? भोळे आहेत. हा भगवान परमात्मा किती भोळा आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी अभंगाच्या तिसऱ्या मन भोळ तुका मन भोळी तुका
भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. मग तुका म्हणे भोळी, इथं भोळी हा शब्द आलाय महाराज. काय भोळी? विठ्ठल कृपेची कोवळी. भगवान परमात्मा किती भोळा आहे हे आपण आता बघितलेलंच आहे. परंतु तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भोळ्याचा अर्थ तुम्हाला माहितीये, जो भोळा आहे त्यालाच म्हणजे भोळ्या ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये. परंतु कोवळी, कोवळी म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय आणि सगळ्यांनी एकदा नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, शेवटी सांगायचं होतं पण सांगून देते. भोळी तुका म्हणे भोळी, भोळं आलंय म्हणून आज महाशिवरात्रीचं महापर्व चालू आहे महाराज, आणि त्याची कथा आपल्याला सांगावीच लागणार आहे. म्हणून बघा हे भगवान शंकर किती भोळे आहे. तर ऐका महाशिवरात्राची कथा ऐका. तर एक पारधी होता महाराज, एक पारधी होता आणि तो शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्याने काय केलेलं आहे, शिकार शोधतो आहे. तो एवढं तो शिकार शोधतोय, दिवसभर झालं म्हणजे सकाळपासून तो शिकारीसाठी आला. दिवसभर त्यांनी शिकार शोधली परंतु त्याला एकही शिकार भेटली नाही, एकही शिकार भेटली नाही. सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून आता थोडीशी काय झाली, संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली महाराज, परंतु त्याला काही शिकार भेटली नाही. मग त्यांनी विचार केला की आता शिकार काही आपल्याला भेटणं शक्य नाही. आज असं वाटतंय आपल्याला उपाशीच झोपावं लागतं. म्हणून त्यांना उपवास पण घडली महाराज, कारण की सकाळपासून शिकार भेटली नाही, त्यांनी काहीच खाल्लं नाही. आता त्याला वाटलं आज निश्चितच सगळ्यांना, माझ्या परिवाराला देखील उपवास घडल्याशिवाय राहणार नाही. कारण की जेव्हा तो काहीतरी आणून देणार होता तेव्हाच काय होणार, आता घरचा जो परिवार होता तो खाणार होता महाराज. परंतु ह्याला शिकार भेटली नाही आणि शिकार भेटली नाही. मग याने विचार केला, तो थोडासा तिथं फिरायला गेला, म्हणजे फिरत होता महाराज शिकारीसाठी. तेव्हा त्याला तिथे तळ दिसलं आणि त्याला वाटलं की आता ह्या तळ्याच्या ठिकाणी कोणता तरी एखादा पशु किंवा प्राणी इथं पाणी पिण्यासाठी येणार आणि मी त्याची काय करणार, शिकार करणार. म्हणून त्यांनी काय केलं, त्या तळ्याच्या जवळ एक झाड होतं महाराज. तो त्या झाडावर चढला आणि बसला. झाडावर चढून बसल्याच्या नंतर त्या झाडाला एवढा पाला होता महाराज की त्याला पुढे ते तळच दिसत नव्हतं. मग त्यांनी केलं असं की त्यांनी काय केलं, एक एक पान तोडू लागला आणि खाली फेकू लागला. तो त्या झाडाचं एक एक पान तोडू लागला आणि खाली फेकू लागला. तसं त्यांनी म्हणजे पुढे त्याला दिसावं म्हणून खूप सारे काय केलं, त्यांनी पान तोडून खाली फेकले. आणि खाली फेकल्याच्या नंतर योगायोगाने झालं असं की त्या झाडाच्याच खाली शिवलिंग होती महाराज. आणि ते सगळे बेलपत्र होते महाराज. तो ज्या झाडावर चढला होता तो झाड कशाचा होता, बेलपत्राचा. आणि त्यांनी काय केले, त्या शिवलिंगावर तोडून बेलपत्र ठेवलेले म्हणजे खाली फेकले महाराज. आणि ते सगळे त्या शिवलिंगावर जाऊन पडलेले आहेत. आणि मग त्याला समोर काय झालं, ते दिसू लागलं तळ्यामध्ये कोणी येते का ते. तर सगळ्यात पहिले तिथे एक हरिण आली महाराज. आणि ती हरिण आल्याच्या नंतर ह्याला ती दिसली. ह्या पारध्याने काय केलं, त्या धनुष्याला बाण लावलं महाराज. आणि नेम साधत त्या हरणीवर सोडणार तेवढ्यात ती हरिण बोलू लागली महाराज. ती हरिण त्या पारध्याला म्हणाली की मला तू काय करू नको, मारू नको, कारण की मी काय आहे, मला एक बाळ झालेलं आहे आणि मी काय करते, माझं बाळ
माझी वाट बघत असेल, म्हणून तू काय कर, मला मारू नकोस. मी माझ्या बाळाला भेटून, मी म्हणजे आताच माझं बाळ झालंय आणि मी काय करते, त्याला पाजून लगेच येते, म्हणून तू काय करू नको, मला मारू नको. आणि असं सांगितल्यानंतर त्या पारद्याला त्या हरिणीची दया आली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, जा जा. सांगितल्याच्या नंतर ती हरिण गेली महाराज, हरिण गेली आणि तिनं काय केलं, त्या पाडसाला पाजलं आणि ती हरिण परत येत होती. तेव्हा त्या म्हणजे पाडस आणि तिचे सगळे कुटुंबातले जे होते ते म्हणाले की तू आता कुठं चालली. तर ती म्हणली की मी त्या पारध्याला वचन देऊन आलेली आहे की मी काय करते, पुन्हा येणार आहे. आणि हे कळल्याच्या नंतर त्यांना काय समजलं, आता ही जर गेली तरी पुन्हा येणार आहे का, नाही, मी तुम्हाला मरू देणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, सगळे परिवार, त्याचा परिवारच तिथे आला महाराज. आणि सगळे परिवार आले आणि त्यांनी काय केलं की तिथं येऊन ते त्या पारध्याच्या समोर उभं राहिले. आणि ती हरिण आली, ती हरिण म्हणते मला मार. आणि त्या हरिणीच्या पुढे त्याचा तो पिल्लू येतो आणि तो म्हणतो तू मला मार. सगळे असेच करू लागले महाराज, तो म्हणायचा मला मार आणि दुसरा यायचा, तो म्हणायचा मला मार. म्हणजे सगळे परिवारातले सगळे म्हणायला लागले की मला मार मला मार मला मार. परंतु या पारद्याला आता काही सुचना, आता मी कोणाला मारू. हा थांबवला महाराज. आणि काय झालं, ह्याला त्याची म्हणजे सगळ्यांची दया आली आणि ह्याने काय केलं, सगळ्याला सोडून दिलं महाराज. आणि तो काळ होता शिवरात्रीचा. त्या दिवशी काय झालं महाराज, त्याला ती बुद्धी कशामुळे सुचली, कारण की त्याने त्या भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले होते महाराज. आणि भगवान परमात्मा त्यांना काय झाला, प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर काय झालं महाराज, तो भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाला. कारण का, तर तो सकाळपासून एक तो उपाशी होता, शिकार भेटली नाही म्हणून उपवास घडला. आणि उपवास घडला आणि बेलपत्र देखील त्याने त्याला अर्पण केलेले आहेत, म्हणून भगवान शंकर त्याला काय झाले, तिथं प्रसन्न झाले. अशी ही शिवरात्रीची काय आहे, कथा आहे. विठ्ठल म्हणून तुका म्हणे भोळी, असं हे काय आहे, दैवत भोळ आहे की कोणत्याही आपण काही कार्य करो तो आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जसं तो पारध्याला काय केलं, त्यांनी वरदान दिलं म्हणजे प्राप्त झाला महाराज. आणि तोच पर्व काळ म्हणजे हा शिवरात्रीचा हा पर्व काळ आहे. म्हणून तो भगवान परमात्मा किती भोळा आहे, तर तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आता हे भगवान शंकराचं शिवरात्र असल्यामुळं मी उदाहरण दिलं, परंतु तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी म्हणजे तो भगवान परमात्मा एवढा कोवळा आहे महाराज, एवढा कोवळा आहे. ऐकायचं का तुम्हाला केवढा कोवळा आहे, झोपा आली का तुम्हाला, तर ऐका, शॉर्टकट मध्ये सांगते, वेळ झालेली आहे परंतु ऐका. एक वेशीची मुलगी होती, तिचं काय नाव होतं, कान्होपात्रा. ही कान्होपात्रा काय करायची, स्वतःला म्हणजे ती दिसायला खूप सुंदर होती महाराज. एवढी सुंदर होती की तिनं जर पान खाल्लं ना महाराज, पान, तर तिच्या नरड्यातून ते दिसायचं, असं लाल जरी झालेलं काय व्हायचं, दिसायचं. एवढी ती काय होती, गोरी होती आणि एवढी दिसायला ती सुंदर होती. आणि तिला तिच्या दिसण्याच्या त्या ह्याच्यावर काय होतं, गर्व झालं महाराज. तिला गर्व झाला की मी म्हणजे सगळ्या विश्वामध्ये मीच खूप सुंदर आहे, असं तिला काय झालं, गर्व झालं. आणि तोच गर्व झाल्याच्या नंतर तिथून काय झालं, एक दिंडी जात होती महाराज. आणि दिंडी चालली म्हणून ही कान्होपात्रानं काय केलं, त्या दिंडी सोबत म्हणजे आता आई वेश्याचं काम करत होती. परंतु कोणत्याही आईला वाटतं का माझी मुलगी पण तेच काम करावं, कधीच नाही वाटत. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला वाटतं का माझी मुलगी म्हणजे शेतामध्येच काम करावं, असं कधीच वाटत नाही. म्हणून तिच्या आईला देखील असंच वाटायचं की माझी ही मुलगी या ह्याच्यामध्ये येऊ नये. म्हणून तिथून एक दिंडी चालली होती आणि ती कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये गेली महाराज. दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर मुखामध्ये नामस्मरण करू लागली. दिंडीमध्ये लोक काय नामस्मरण करतात, ज्ञानोबा तुकाराम, असं ज्ञानोबा तुकाराम असं म्हणजे नामस्मरण करत करत ती दिंडी चालली होती. परंतु ही नामस्मरण देखील करत नव्हती. का, कारण की हिला स्वतःवर गर्व होता महाराज
ही म्हणायची कोण ज्ञानोबा आणि कोण तुकाराम, हिला काही माहितीच नव्हतं. मग ते सगळे ज्ञानेश्वर महाराज आणि ते सगळे त्या दिंडीमध्ये ते तिला समजून सांगायले की बाबा तू नामस्मरण कर. ती म्हणायची नाही, मी जेव्हा त्याला बघन तो जर माझ्यापेक्षा सुंदर असेल तरच मी त्याचं काय करणार, नामस्मरण करल. म्हणून ती नामस्मरण करत नव्हती. दिंडीमध्ये गेली महाराज आणि दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर रावळात गेली. भगवान सगळ्यांच्या सोबत ती रावळात देखील गेली. रावळात गेल्याच्या नंतर सगळ्यांनी रांग लावली महाराज दर्शन घेण्यासाठी. भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी रांग लावली. सगळ्यांचा नंबर आला. तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं. सगळे जे दिंडीमध्ये आले होते त्यांनी सगळ्यांनी काय केलं, दर्शन घेतलं. आणि हिचा जेव्हा नंबर आला तेव्हा तिनं त्या भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि बघितल्यानंतर ती म्हणायला लागली की हा किती काळा आहे म्हणे. भगवान परमात्मा काळे आहे ना, म्हणली हा किती काळा आहे, मी ह्याचं दर्शन घेणार नाही. तिला गर्व झालेला होता ना महाराज, मी गोरी आहे याचा. परंतु आता भगवान सगळे तिच्या सोबत होते. ज्ञानोबा राय, तुकोबा राय सगळे संत तिच्या सोबत होते. मग संतांना एखाद्याला असं म्हणजे असं आपल्या एखाद्या भक्ताला असं सोडून देता येत नाही. ही दिंडीमध्ये आली, हिला काहीतरी पुण्य घडावं म्हणून ते काहीतरी प्रयत्न करू लागले की ही जेणेकरून काय करल, दर्शन घेईन. म्हणून तिला अनेक प्रकारे ते विनवणी करू लागले आणि दर्शन घेण्याचं काय करू लागले, आग्रह करू लागले. परंतु ती मानतच नव्हती. ती म्हणाली की हा एवढा काळा आहे, हा एकदम क्रूर असणार. हा जसा काळा आहे तसाच काय आहे, क्रूर देखील असणार. म्हणून मी ह्याचं दर्शन घेणार नाही. मग ज्ञानोबा राय आणि तुकोबा राय तिला म्हणले ठीक आहे, तुला दर्शन घ्यायचं नाही ना, तू दर्शन नको घेऊ. तू काय कर म्हणे, तुझा एक बोट घे आणि तो बोट काय करतो त्याच्या फक्त अंगठ्याला लाव. कोणाच्या, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या. मग ती म्हणली ठीक आहे म्हणे, तेवढं करू शकते. मग तिनं आपला बोट घेतला आणि त्या जेव्हा भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला असा बोट लावला तर त्याच्या अंगठ्यातून एवढं रक्त भळाभळा वाहू लागलं महाराज. एवढं रक्त वाहत होतं आणि ती घाबरली. ती म्हणाली रे बाप रे, ही पाषाणाची मूर्ती आहे आणि माझा फक्त बोटातच याला स्पर्श झालाय आणि एवढं रक्त निघतंय, तर हा किती कोवळा असेल, हा तर माझ्यापेक्षा देखील कोवळा आहे. म्हणून तिचं सगळं जेवढं तिचं सुंदरतेचं तिला गर्व होतं ना महाराज, तिचं गर्वाचं तिचं काय झालं, सगळा नाश झालेला आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. असा तो भगवान परमात्मा काय आहे, कोवळा आहे. म्हणून धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. ज्ञानेश्वर